पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं चित्र अखेर आज स्पष्ट झालेलं आहे. निवडणुकीतून माघार घेण्याचा आजची शेवटची तारीख होती, त्यामुळे इथल्या लढती नक्की कशा असणार आहेत हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच असणार आहे. मात्र बेलसर गणामध्ये एक महत्त्वाचे ट्विस्ट घडलेले आहेत. हे ट्विस्ट नक्की काय आहेत हे आज आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत योगेश कामटे. दादा, आज नक्की काय घडलं? तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत कॅन्डिडेट होतात, त्यातून तुम्ही माघार घेतली. नक्की काय घडलं आज? ज्यावेळेस मी सुरुवातीपासून माझे सहकारी आहेत, जे आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, निलेश जगताप, ते आणि मी, आम्ही दोघंजणही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक होतो. त्याच्यामध्ये एकाला उमेदवारी मिळाली, मला उमेदवारी मिळाली नाही. उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर मग मी थोडंसं थांबण्याचा निर्णय घेतला होता. पण अचानक असा काहीतरी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी एक 10 मिनिटामध्ये अशा काही घटना घडल्या आणि त्या ठिकाणी मला काही व्यक्तींच्याकडून एक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने AV फॉर्म त्या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचला. मी सुरुवातीला तिथेही त्या ठिकाणी नकार दिला होता, कारण का तर मी निवडणूक लढवायचीच नाही हा निर्धार पूर्णपणे माझ्या मनाशी ठाम केला होता. आणि अचानक त्या ठिकाणी मला आग्रह केला, माझ्या कुटुंबातील काही व्यक्ती त्याच्यामध्ये होत्या आणि मग त्यांनी मला आग्रह केल्याच्या नंतर मी तो आग्रह काय डावलू शकलो नाही. पण मी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेसही माझा शब्द असाच होता की याच्यावरती मी अंतिम विचार करेन आणि मग पुढं जायचं की नाही मी ते ठरवीन. अशा परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस अर्ज दाखल केला आणि त्यानंतर मग समाज माध्यमाच्या माध्यमातून मी अर्ज दाखल केला, ही बातमी सर्वत्र पोहोचली. आणि एक मी ज्या भागातून त्या ठिकाणी काम करतो खऱ्या अर्थाने, त्यामध्ये खळद असेल, शिवरी असेल, वाळुंज असेल, निळुंज असेल, त्यामध्ये बेलसर असेल, पारगाव असेल, एकतपूर, मुंजवडी, खानवडी, ही जी आमची पंचक्रोशी आहे, ह्या सर्व भागातून मला त्या ठिकाणी माझं चिन्ह पोचलं, लोकांच्यापर्यंत सगळं पोचलं आणि मला माझ्या उमेदवारीचं स्वागत हे लोकांनी मोठ्या प्रमाणावरती केलं. आणि मग नाईलाजाने मला तो ठिकाणी अर्ज कंटिन्यू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी मला घ्यावा लागला. अर्ज दाखल केलात, मात्र अर्ज माघारी घ्यायला तुम्ही बरं अगदी शेवटचा दिवसापर्यंत थांबला. नक्की काय घडलं? माझ्या मधल्या काळात नक्की काय घडलं की तुम्हाला अर्ज माघारी घ्यावा वाटला शेवटच्या अर्ज माघारी अर्ज माघारी घेण्याचा विचार खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माझ्या मनात अजिबात नव्हता. कारण का तर मला एवढा रेटा लोकांचा होता की एवढी लोक माझ्यावरती प्रेम करतायत. अगदी काल रात्रीपर्यंत मला लोक त्या ठिकाणी सांगत होते की तू निवडणूक लढायची. परंतु ज्यावेळेस ही निवडणूक लढवण्यासाठी मी अर्ज दाखल केला त्यावेळेस ज्यांच्याबरोबर मी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता, ज्यांनी मला त्या ठिकाणी AV फॉर्म आणून दिला होता, त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी आपण म्हणतो ना की कुठलंही पॅनल फार महत्त्वाचं आहे. तर हे पॅनल माझं जे का आपण म्हणतो वारंगुळा, तो काय माझा त्या ठिकाणी जुळला गेला नाही. आणि माझ्याबरोबर जे जिल्हा परिषदेला उमेदवार होते आणि त्यांच्या आणि माझं त्या ठिकाणी काय जुळलं गेलं नाही. त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता आणि मी त्यांना अनेक वेळा विनंती केली की आपण एकत्र लढूया, सगळं करूया. पण त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी सांगितलं की मी स्वतंत्रच निवडणूक लढणार आहे. आणि मग मी तर मला AV फॉर्म पण त्यांनीच त्या ठिकाणी दिला होता. आणि जर त्यांनी ही केलं असेल तर त्यांनी माझ्याबरोबर निवडणूक लढवणं अपेक्षित होतं मला. परंतु त्यांचा विचार त्यांच्या बरोबर त्यांनी सांगितलं की मला काय तुमच्याबरोबर निवडणूक लढायची नाही आहे. त्यांचे काही कॅल्क्युलेशन्स असतील. आणि मग मी त्या ठिकाणी 2 दिवस विचार केला, माझ्या सगळ्या कुटुंबियांना सांगितलं की अशी अशी परिस्थिती तयार झाली. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, माझं कुटुंब एवढं एकत्र झालं आणि ह्या सर्वांनी मला त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं. आपण कसं म्हणतो की मी माझं कुटुंब म्हणजे माझे आई वडील भाऊ बहीण असं नाही आहे. एक गावामध्ये राहत असताना त्याला आपण म्हणतो वाडा म्हणतो, भावकी म्हणतो, गाव म्हणतो, हा सगळा परिवार त्या ठिकाणी एकत्र झाला आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे निर्णय घेतला की आता तू निवडणूक लढायची. आणि ही निवडणूक लढत असताना तू 1 रुपयासुद्धा खर्च करू नको, जो काही खर्च असेल तो सगळे आम्ही करू. हे इतकं प्रचंड प्रेम मला मिळत होतं, लोक सांगत होते. पण मी त्या ठिकाणी मला पुढचं चित्र सगळं क्लिअर कट दिसत होतं. मी विचार करत होतो की निवडणूक ही 1, 2, 3 गावापुरती मर्यादित नाही, तर निवडणुकीमध्ये 12 गावं आहेत. मग ह्या 12 गावामध्ये मी ऐनवेळी मला पोचणं फार अवघड जाणत होतं आणि आपल्याबरोबरचा उमेदवार नव्हता, माझ्याबरोबर जिल्हा परिषदेचा उमेदवार नव्हता. मग अशा वेळी मी त्या ठिकाणी एक विचार केला की आपण कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला पोचणं अवघड होणार आहे. आणि कालचा दिवस जर पाहिला तर कालच्या दिवसामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आत्ता ज्यांच्याबरोबर आपण बसलो आहे, हे निलेशजी जगताप हे माझे खूप चांगले मित्र आहेत.
आणि आम्ही दोघांनी ज्यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलो त्यावेळेस आमचं दोघांचं एक असं एक बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं की त्यांना उमेदवारी मिळाली की मी थांबायचं आणि मला उमेदवारी मिळाली की त्यांनी थांबायचं आणि आमचं खऱ्या अर्थाने तसंच ठरलं होतं. पण अचानक मला त्या ठिकाणी त्या घटना घडल्या आणि एक माझ्या मित्राच्या विरोधात मी अर्ज दाखल केला आहे. हे शल्य माझ्या मनामध्ये प्रामाणिकपणे होतं की आपण ज्यावेळेस उद्या मी त्यांच्यासमोर जाईल, आमच्या कौटुंबिक पण खूप संबंध आहेत आणि मग अशा वेळेस माझ्या मनाला ते शल्य त्या ठिकाणी कायमस्वरूपी जाणवत होतं. आणि काल मला त्यांनी त्या ठिकाणी भेटले आणि आम्ही ज्यावेळेस समोरासमोर बसलो त्यावेळेस काही आम्हाला बोलायला लागलं नाही. आम्ही एकमेकांच्या समोर आलो. समोर आल्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या मनात त्या ठिकाणी मी निर्णय त्याच ठिकाणी झाला. पण अर्ज भरल्यानंतर सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्यात काही कटुता वगैरे तयार झाली होती का? नक्की काय झालं होतं काय? अर्ज भरताना कटुता असा प्रकार नाही आहे. अर्ज त्या दिवशी मी दाखल केला तर हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस प्रसारमाध्यमात माझ्याकडे यादी आली ना आमची, यादी आल्याच्या नंतर ते माझ्याकडे आले, त्यांचा मुलगा आणि ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ती भूमिका त्यांनी सांगितलं की आपलं असं असं ठरलं होतं. मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की आपल्याकडे अजून 5 ते 6 दिवस आहेत. मला थोडंसं लोकांच्यापर्यंत जाऊ द्या, हे करू द्या आणि मला लोकांचा खूप रेट आहे, मला त्या लोकांचा शब्द डावलता येत. मी त्यावेळेस सुरुवातीला त्यांना तो नकारही दिला होता थांबायला. पण माझ्या मनातलं मी सांगितलं ना की तुम्हाला माझ्या मनामध्ये शल्य होतं आणि ते मात्र कालच्याला ते आल्यानंतर मग मी कुठंतरी तो भावनिक त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार केला आणि मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमेदवारी मागत होतो, त्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि याच्यामध्ये माझे चुलते जे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला माझे उपाध्यक्ष आहेत, आता विद्यमान संचालक आहेत बाळासाहेब कामते, आणि माझ्या उमेदवारीमुळे त्यांना कुठंतरी पक्षातून विचारणा केली जाईल, त्यामुळे सगळ्याच गोष्टीची अडचण त्या ठिकाणी झाली होती. आणि त्यामुळं मग मी त्या ठिकाणी त्यामध्ये आदरणीय नेते जालिंदर भाऊ कामटे असतील, आदरणीय सुदामाप्पा इंगळे असतील, यानंतर तालुक्याचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील असतील, सर्व माझे अतिशय चांगले कौटुंबिक स्नेही आहेत. लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर पक्षात का असं हसत खेळत काम करतोय आणि त्यांनी मला काल सगळ्यांनी विनंती केली आणि मग त्या पार्श्वभूमीवरती मी आज मनापासून थांबण्याचा निर्णय घेतला. योगेश कामटे आता त्या पद्धतीने पंचायत समितीमधनं तर बाहेर पडलेले आहेत, त्या यातनं बाहेर पडलेलं. तुमच्या या सगळ्या बोलण्यातून तुमची अधिकृत भूमिका आम्हाला समजली, पण ते तुमच्या तोंडातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमची मग पुढची अधिकृत भूमिका नक्की काय असणार आहे, तुमचा पाठिंबा नक्की कुणाला आज असणार आहे? मी उमेदवारी अर्ज ज्यावेळेस माघारी घेतला त्यावेळेस हे माझ्या मित्रांच्या बरोबर मी त्या ठिकाणी आम्ही दोघं स्वतः एकत्र गेलो. एकत्र गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जाऊन मी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आणि ज्या क्षणी मी माझ्या उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्या क्षणापासून मी त्यांना त्या ठिकाणी मी ज्या जीवावरती निवडणूक लढवत होतो, ज्या मतदारांच्या ह्याच्यावरती विश्वासावरती, त्या सर्वांशी मी त्या ठिकाणी अगदी तातडीने त्या ठिकाणी संपर्क करण्यास सुरुवात केली आणि इथून पुढं ह्यांचा विजय हेच माझा त्या ठिकाणी निश्चितपणे ध्येय असेल. त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार. पण त्या पद्धतीनं बघायला गेलं तर पक्षाचं तिकीट मिळणं ही तशी फार मोठी असते गोष्ट. तुम्हाला कुठल्या ना कुठल्या होईना पक्षाचं तिकीट तुम्हाला भेटलं होतं. मग तुमच्यावरती जो काही विश्वास टाकला होता, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा तुमचे जे काही लोक असतील, त्यांचा ते याच्याकडे कशा पद्धतीने बघतायत आणि त्यांनी तुमच्याकडनं ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या, मग त्याला तुम्ही आता कशा पद्धतीनं सामोरं जाणार आहात? खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी तुम्ही विचारलं की ज्यावेळेस मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली मला, हे माझ्या त्या ठिकाणी मी भाग्य समजतो की एका पक्षाचा AB फॉर्म त्या ठिकाणी मला मिळाला. परंतु हा AB फॉर्म जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळाला नव्हता आणि एका उमेदवाराच्या माध्यमातून तो मला मिळाला होता. आणि मग ज्यावेळेस तालुका अध्यक्षांशी मी संपर्क केला त्यांना ते माहीत पण नव्हतं की तो मला उमेदवारी मिळाले. मग त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की आम्ही प्रचार करायचा आहे, आमचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, पण आमची काही वारंगुळा आमचा जुळत नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून द्या. त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, परंतु ही काही गोष्ट त्यामध्ये आमच्या ह्याच्यातमध्ये जुळली नाही. आणि मग मी त्यांना 2 दिवस विचारलं की मग आमचा असा दौरा ठरला होता की मी स्वतंत्र लढणार आणि स्वतंत्र लढून माझं प्लॅनिंग ठरलं होतं सगळं की आपण प्रचाराचा शुभारंभ करायचा. आणि खरंच त्या ठिकाणी तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत अभिजित जगताप असतील आणि या भागातले जे प्रमुख आहेत बेलसर माळशेज गणाचे ते संतोष भोसले यांनी मला ह्या दरम्यानच्या एक 8 दिवसाच्या प्रवासामध्ये पक्षाची प्रमुख म्हणून मला खूप चांगली मदत त्यांनी केली. आणि आज माझ्या या माघारीने निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी
वाईट वाटेल, परंतु कसं आहे की माझा जर वारंगुळाच जर जुळला नसेल तर मला पुढं जाणं त्या ठिकाणी खूप अवघड होतं. त्यामुळे मी त्या ठिकाणी त्यांचं मनापासून जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो. आणि हेच करत असताना माझ्या त्या ठिकाणी माझे ग्रामस्थ माझ्या उमेदवारीने एवढे आनंदित होते. त्यांना माझ्याकडून फार अपेक्षा होत्या. अगदी शिवरीची ग्रामस्थ आहेत, प्रत्येकजण त्या ठिकाणी सांगत होतं की आमच्या योगेश दादाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्याचा पक्ष कोणता आहे हे अजिबात पाहणार नाही, पण त्याला आम्ही त्या ठिकाणी एक मत त्या ठिकाणी देणार. मग हे जी एवढी सगळी लोकं जी माझ्यावरती प्रेम करत होती, मी त्या सगळ्या लोकांचं प्रेमाचा त्या ठिकाणी आदर करतो आणि त्यांची मी मनापासून आज त्या ठिकाणी उमेदवारी माघारी घेतली. त्यांच्या ज्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्याबद्दल मी खरंच त्यांची त्या ठिकाणी माफी मागतो की माझ्या अडचणींच्यामुळं माझ्या ह्या जे प्रश्न होतो ह्या माझी जी मनस्थिती होती, ह्या द्विधा मनस्थिती माझ्या सगळ्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यामुळं मी त्या ठिकाणी माघार घेतली. पण मी जरी माघार घेतली असली तरी माझ्या मनातली जी काही पंचायत समितीच्या माध्यमातून जी स्वप्न होती, या मतदारसंघाच्या विकासाच्या ज्या माझ्या कल्पना होत्या, ह्या मी त्या ठिकाणी माझ्या मित्राच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करेल. आणि मी या लोकांना माझ्यावर ज्यांनी विश्वास टाकला यांना कुठेही प्रकारे त्या ठिकाणी नाराज होऊ देणार नाही, एवढंच मी त्या ठिकाणी या ठिकाणी निमित्ताने सांगतो.